हाय हॅलो एव्हरीवन. तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सण, तो म्हणजे नागपंचमीचा. आणि हा सण नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो, तो म्हणजेच भावाचा उपवास. आता प्रत्येक महिला मुलगी हा उपवास करते, आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभावं, त्याच्याप्रती असलेलं प्रेम यासाठी हा उपवास केला जातो. तर इथे शहरामध्ये वारूळ कुठे शोधायचं म्हणून मी घरातल्या घरातच अगदी साध्या सिंपल पद्धतीने ही पूजा मांडणार आहे. अगदी माझ्या मायाच्या पद्धतीने जशी केली जाते ना, त्या पद्धतीने. तर इथे मी 5 दगड वगैरे आणले आणि त्यानंतर ते वॉश करून त्यांना हळदी कुंकू वगैरे वाहिलं, कारण गावाकडे वारुळाला जाताना हे दगड घेऊन जातात आणि त्यानंतर तिथे जाऊन त्याची पूजा करतात. त्याचबरोबर जो दोरा आहे ना, तो हळदीमध्ये मिक्स केला जातो आणि तो देवालाही वाहायला जातो. महिला मुली यांना सगळ्यांना तो गळ्यात बांधला जातो आणि वारुळाला दूध वगैरे वाहिलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हाच दोरा तिथे देवाला परत काढून ठेवला जातो. अनन्या आणि मला दोघींनाही आम्हाला उपवास होता, त्यामुळे छान अशी खिचडी बनवून घेतली आणि मिस्टरासाठी अद्विरासाठी छान असे जे मेथीचे हेल्दी आणि पौष्टिक असे पराठे आहेत ते बनवून घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.